नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आजची रेसिपी आहे पिझ्झा. तर त्यासाठी सुरुवातीला मी पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि त्याला पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून घेते सर्व बाजूंनी. अशा प्रकारे तुम्ही पिझ्झा इन्स्टंट बनवू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पिझ्झा सॉस यावरती स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही एकदम झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये पिझ्झा तयार करू शकता. कोणतीही जास्ती मेहनत नाही आहे. जर पिझ्झा खाण्याची इच्छा झालीच तर आपण लगेच बनवून खाऊ शकतो आणि याला बेक व्हायलासुद्धा टाईम नाही लागत, एकदम लवकर होतो. आता बघा, यावरती ना मी चीज घालून घेते. तुमच्याकडे जे चीज अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. तर माझ्याकडे जे होतं ते मी यूज करत आहे आणि चीज आपल्याला भरभरून घालायचं आहे, कारण पिझ्झा आहे म्हटल्यावरती चीज तर हवंच ना यामध्ये. तर व्यवस्थित बेसवरती मी चीज स्प्रेड करून घेते. अशा प्रकारे आपल्याला चीज व्यवस्थित सगळे बाजूने स्प्रेड करायचं आहे आणि टॉपिंगसुद्धा तुम्हाला जी आवडती व्हेजिटेबल आहेत ती यूज करू शकता. तर यामध्ये मी आता सुरुवातीला टॉपिंगसाठी शिमला मिरची वापरते. शिमला मिरचीच्या अशा प्रकारे मी स्लाइस केलेले आहेत. तुम्ही हवं त्या आकारामध्ये, हवं त्या शेपमध्ये व्हेजिटेबल कट करू शकता. तर अशा प्रकारे मी शिमला मिरची व्यवस्थित कट केलेली आहे आणि यावरती स्प्रेड करून घेते. सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे. ही एकदम सोपी रेसिपी आहे, कोणीही बनवू शकतं, लहान मुलंसुद्धा बनवू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची मेहनत वगैरे काही नाही आहे. एकदम इन्स्टंट आणि सोपी रेसिपी आहे. झटपट होते आणि खायला तर एकदम लाजवाब टेस्टी लागते आणि लहान मुलांना तर एकदम जास्ती प्रिय आहे, आवडीची रेसिपी आहे त्यांच्यासाठी. तर बघा, आता यावरती ना मी पनीरचे स्लाईससुद्धा घालून घेते. तर अशा प्रकारे मी छोटे छोटे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहे, ते यावरती स्प्रेड करून घेते सर्व व्यवस्थित. आणि आपल्याला व्हेजिटेबलसुद्धा भरभरून घालायचे आहेत, कारण लहान मुलं असतील घरामध्ये तर लहान मुलं व्हेजिटेबल सहसा खात नाहीत. त्यामुळे आपण पिझ्झामध्ये त्यांना घालून जर व्हेजिटेबल दिले तर ते आवडीने खातील, म्हणून त्यांसाठी आपण व्हेजिटेबल यामध्ये भरभरून घालायचे आहेत. आता यावरती मी ऑनियनचे म्हणजेच कांद्याचे स्लाईस घालून घेते. अशा प्रकारे आपल्याला कांद्याचे स्लाईससुद्धा यावरती घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये मी टोमॅटो स्लाईससुद्धा वापरते. तुम्ही हवं तर आणखी कोणतीही व्हेजिटेबल यामध्ये घालू शकता जी तुम्हाला आवडते. आता बघा, यावरती पुन्हा एकदा मी चीज स्प्रेड करून घेते, कारण आपल्याला स्टार्टिंगला आणि सुरुवातीला आणि शेवटी यावरती व्यवस्थित चीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करते. तुम्ही ऑर्गॅनो वगैरे वापरू शकता, तर मी नाही वापरला आहे. आता याला मी बेक करायला ठेवते. तर मी टोपामध्ये मीठ पहिलाच प्री हीट व्हायला ठेवलेलं होतं. आता यावरती मी हे बघा, आता यावरती स्टँड ठेवून मी पिझ्झा बेक व्हायला ठेवलेला आहे. 20 मिनिट्सच्या नंतर बघा, आपला पिझ्झा एकदम रेडी आहे. तर याला मी काढून घेते आता. हे बघा, दिसतोय ना एकदम मस्त यम्मी. हे बघा किती सुंदर मस्त दिसतोय. होममेड आहे आणि तो पण अगदी कमी साहित्यामध्ये आहे आणि आपला देसी स्टाईलमध्ये आहे. हे बघा, दिसते ना एकदम यम्मी डिलिशियस रेसिपी, एक नंबर. तर बघा, जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. असे सोपे आणि साध्या रेसिपी बघण्यासाठी आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.